दादा तुमच्यासोबत चर्चा करायची तर अनेक विषय आहेत, वेगवेगळ्या क्षेत्राविषयी पण आपण चर्चा करू शकतो, पण सध्या आज आमची जी लोकेशन कर्टसी आहे ती आहे शिवसंभव. तर याच्यावरती आपण सध्या येऊया की एवढं सुंदर लोकेशन आज जिथे शूट करतो आहे हे तुमचं राहतं घर म्हणजे शिवसंभव. आणि जसं तुम्ही म्हटलं की कित्येक वर्षानंतर साधारणतः 17 वर्षानंतर अजितदादा या ठिकाणी आले, तुमच्या घराचं वास्तू झालं त्याच्या काही दिवसानंतरच दादा या ठिकाणी आले. तर त्याचं हेही एक कारण असेल की तुमच्या निवासस्थानी भेट द्यायची असेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जाणून घ्यायचं की एरिया कसा सिलेक्ट केला आणि या घराच्या या वास्तूच्या संदर्भातल्या तुमच्या भावना काय आहेत? खूप खूप सुंदर प्रश्न विचारला, त्याबद्दल मनापासून आभार. कारण हे जनतेपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. हा भाग खदान परिसराचा भाग येतो. इथं साधारण खुल्या प्लॉटचे भाव हे बजेटमध्ये होते. बजेटमध्ये असताना बरं माझ्यावर पूर्वी आरोप झाला होता की मी शहरात 1.5 कोटीचं घर घेतलंय, आणि तो आरोप मी खोडून काढला की मी रेंटने राहत होतो, रेंट ॲग्रीमेंटने राहत होतो. ज्यावेळेस या परिसरात मी आलो तर हा परिसर इथं काहीच नव्हता. इथे एक दवाखाना होता, डम्पिंग सारखं इथे हा डम्पिंग झोन, हा डम्पिंग झोन. आणि आनंद नगर, बलोदी लेआउट किंवा इथचं बाजूचं नगर, इथं अक्षरशः म्हणजे डुकरांचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य. आणि ज्या प्लॉटवर आपण बसलेलो आहोत हा कोसाचा प्लॉट आहे, याला कोस आहे. मी अनेक वर्ष वारकरी संप्रदायात काम केलेला माणूस असल्यामुळे आताही आहे वारकरी संप्रदायाचा. गुरुदेव सेवा मंडळाचा मी सदस्य आहे. मराठा सेवा संघासारख्या पुरोगामी संघटनेत संभाजी ब्रिगेडमध्ये मी काम केलं आहे. त्याच्यामुळे मी विज्ञानवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवतो. मग ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असू देत, श्याम मानवसर असू देत. पण हा कोसाचा प्लॉट कोणी घेत नव्हतं, हा. आणि तो माझ्या बजेटमध्ये आल्यामुळे मी तो घेतला. घेतल्यानंतर पहिलं तर माझ्या बायकोला मी मोटरसायकलवर दाखवायला आणलं. त्यावेळेस आमदार होऊन मी साधारण 1-1.5 वर्ष झाला असेल. तर ती मला म्हणाली, सगळे आमदार तिकडं राहते, सुधीर कॉलनी, गीतानगर, रामनगर, तुम्ही इकडं कसं काय? इथून रेल्वे स्टेशन दूर, सगळं दूर, सगळं दूर. मी म्हटलं हाच आपला इतिहास आहे, लाथ मारू तिथं पाणी काढू. एक गोष्ट लक्षात घ्या, कोसाचा जरी प्लॉट असला म्हटलं तरी आपण जर वारकरी संप्रदाय, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि एक विज्ञानवाद मांडणारी माणसं, जर मी डॉक्टर आंबेडकर सांगतो तर मी विज्ञानवादी असलो पाहिजे, मी दैववादी नसलो पाहिजे. त्यामुळे तिला सांगितलं की अनेक लोक असे आहेत की ज्यांच्या घराची कधी वास्तुशांती होत नाही, जी लोक घरात कधी वास्तुशास्त्र पाहून प्रवेश करत नाहीत. अनेक लोकांची घरं आजही बिचारी पालात राहणारे लोक आहेत. त्याच्यामुळे आपण कोसबीज काही पाहायचं नाही, आपण इथेच, कारण वडाचं झाड समोर आहे त्याच्यामुळे इथं पाणी लागणार काळ्या दगडात. आणि ते पाणी लागलं, ही जागा निवडली. आणि ही जागा निवडताना डेव्हलपमेंट माझ्या डोक्यात होतं. आज या जागेचे भाव, म्हणजे पूर्वी जर याचा 1 रुपया भाव असेल तर आज रेडी रेकनर वाढला, आता 2 रुपये झालं. इथं घाणीचं साम्राज्य दूर झालं. आणि हे घर निवडताना सुद्धा ही जागा निवडली, तो प्लॉट, त्याचं लेआउट, हे सगळा नकाशा अजितदादांनी करून दिलेला आहे या घराचा. सुधारित नकाशा, 3Dचा नकाशा दादांनी करून दिला. त्यांना हे दाखवलं. म्हटलं हे मी आता तुमच्या पुण्याईनं, कारण अजितदादांनी आमदार केलं नसतं, SBI मध्ये माझी लोन केस तितक्या रुपयात झाली नसती, आणि तेवढी लोन केस झाली नसती तर हे घर उभं राहिलं नसतं. आणि हे काही फार मोठं घर किंवा भव्य दिव्य वाडा नाही. जसे जसे पैसे येत गेले तसं मी करत गेलो. फक्त अँटिक युनिक वस्तू, आता तुम्ही जिथे बसलेले आहात त्याच्या मागचा सगळा लाल दगड आहे, म्हणजे त्याला चिरा म्हणतो आपण. किल्ल्याच्या बांधकामाकरता हा चिरा वापरला जात होता. याचं महत्त्व असं आहे की खूप ऊन असेल तर हा थंड असतो, आणि खूप थंडी असेल तर म्हणजे गरम राहतो. हा मी रत्नागिरीतून मागवला, पण याची कॉस्ट, म्हणजे त्याची ट्रान्सपोर्ट कॉस्ट खूप गेल्यामुळे मी तिथंच थांबलो. पण हळूहळू म्हटलं रस्ते टाकायचे, पेवर ब्लॉक. आमच्या प्रत्येक शेजाऱ्याला, म्हणजे माझ्या उजव्या बाजूला ख्रिश्चन आहेत, डाव्या बाजूला मुस्लिम आहेत, समोर मराठा आहेत, या प्रत्येक शेजाऱ्याला आम्ही एक झाड दिलं. झाड जर जगवलं तर एक लाईट दिलं, सोलरची लाईट दिले. या भागात सोलर लाईट लावले, अंडरग्राऊंड ड्रेनेज केलं, अंडरग्राऊंड वायर फिटिंग केली. त्यामुळे हा परिसर एकदम दणानून सोडला. आणि या घराचं नाव जे आहे शिवसंभव. तुम्ही बघा, या घरामध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक तुम्हाला कन्सेप्ट दिसतात. मी आता तुम्हाला हे विचारणारच होती की या घरामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला, म्हणजे आम्ही अनुभवलं की अगदी सुरुवातपासून तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कुठेतरी महाराजांची छाप, महाराजांचा विचाराचा एक पगडा या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्या दर्शकांना सांगावं असं वाटतं की ही वास्तू जेव्हा तुम्ही बाहेरून बघता तर साधारणतः एक मला वाटते 8 फुटांचं छत्रपती संभाजी राजांचे एक भव्य दिव्य मूर्ती तुम्हाला या इमारतीवरती बघायला मिळणार आहे. आम्हाला आणखी जाणून घ्यायचं की काय विचार होते ही आर्किटेक्ट याचं करताना किंवा याचे इंटेरियर करताना. एक होतं की मला अजितदादांनी बारामतीच्या शारदा व्याख्यानमालेमध्ये शंभू चरित्र सांगताना ऐकलं.
संभाजी महाराज हे माझं प्रेरणास्त्रोत राहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवचरित्र मांडताना मी शंभूचरित्र पण मांडलं. मला जे बाळ आहे माझं त्याचं नावही शंभूच आहे. त्याचं कारण असं आहे की संभाजी महाराजांचं स्मरण व्हावं. आणि एका गोष्टीची खूप हुरहुर होती की आपल्या संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा कुठं नाही. तर एक सोलापूरला आमचे मित्र आहेत, त्यांनी घरावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. मी तो पाहिला होता. म्हटलं आपल्या घरावर आपण सुरक्षा करू शकतो, त्याच्यामुळे 8 फुटाचा एक पुतळा मी संभाजी महाराजांचा उभारला. आता तुम्ही गुगलवर जरी टाकलं छत्रपती संभाजी महाराज स्टॅच्यू इन अकोला तर तुम्हाला घराचं लोकेशन सर्च करण्याचं काम पडत नाही. नंबर 1, खाली जी बेगडंबरी मधली शिवरायांची मूर्ती आहे, माझ्याकडे कुठलाही VIP येऊ देत किंवा कुठलाही सर्वसामान्य माणूस त्याला सकाळी तो अभिवादन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एंट्रान्समध्ये दर्शन म्हणजे त्याला एक पॉझिटिव्ह वेव्स भेटतात. आणि तो सुद्धा जो पोर्शन आहे तो चिऱ्याचा असल्यामुळे त्याला किल्ला टाईप लुक आलेला आहे. आणि हे करताना शिवाजी महाराज खाली, संभाजी महाराज वर, आणि मधात त्यांना जोडणारा दुवा म्हणजे हा आपली ही विचारधारा. तर मी एकदा बसता बसता असा विचार केला की आपल्या घराला सुद्धा असं नाव द्यायचं की जे नाव कोणाच्याच घराचं नसलं पाहिजे. पालखी नाव माझ्या डोक्यात होतं, पण पालखी नाव रामदास कदमांच्या घराचं आहे. मग काय नाव द्यावं. तुम्ही 4 वर्षापूर्वी मी कागलला गेलो होतो. कागल म्हणजे शाहू महाराजांचं जन्मस्थळ. आणि तिथं एका त्यांच्या म्युझियममध्ये किर्लोस्कर सोबत त्यांनी जी नाटक कंपनी काढली होती, त्या नाटक कंपनीला शाहू महाराजांनी पहिलं नाटक काढलं होतं शिवसंभव. आणि म्हणून तेच नाव मी म्हटलं जेव्हा कधी आपण घर बांधू तेव्हा तेच नाव देऊ. आणि त्याचा दुसरा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने संभव झालेलं असं ते शिल्प हे शिवसंभव. माझ्या घरामध्ये तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज असल्यामुळं माझ्या घरात कुठेही काळी बाहुली, लिंबू, मिरच्या, या घराचं कुठलंही वास्तुशास्त्र किंवा पूर्वेलाच तुमचं देव्हारा असला पाहिजे, पश्चिमेला तुमचं स्नानगृह असलं पाहिजे, असं फालतू थोतांड मी केले नाही. वास्तुशास्त्रात कुठला पैसा घालवला नाही. अजितदादा आणि वहिनींनी या वास्तूला यावं एवढंच. ते जे दिवस देतील त्याच दिवसाला मुहूर्त फक्त. आणि त्यांनी मग त्यांचं येणं शक्य झालं नाही. मग दादा म्हणाले तू 2-3दा त्यांनी शब्द दिला, पण ते म्हणाले आता माझ्याकडून काही 1-2 महिने येणं होत नाही, तूच तुझ्या पद्धतीनं निवडता. आमचं शंभूराजे प्रतिष्ठान आहेत, खिरोळकर गुरुजी, आम्ही सगळे बसतो. म्हटलं गुरुजी काय करावं आता, 3 महिने झाले मुलगी म्हणते घरात जाऊ. तर म्हणून एक काम करा, एखादा चांगला मुहूर्त शोधा. तर म्हटलं आता 4 दिवसांनी बायकोचा वाढदिवस होता, तोच लग्नाचाही वाढदिवस 7 एप्रिल. तर म्हटलं आता लोकांनी ताजमहाल बांधले बायकोसाठी, तर या घरालाच आपण बायकोच्या वाढदिवसाला देऊया. तर 7 एप्रिल आम्ही तारीख ठरवली. दादांची अर्थात परमिशन घेतली, कारण माझा अन्नदाता अजितदादा आहे. अजितदादा जर नसते तर याच घराच्या रोडच्या तिकडून मी 6 वर्षापूर्वी 4,000 रुपये महिन्याने भाडेकरू म्हणून राहिलेले आहे. अजितदादा हे अन्नदाते, अजितदादांनी यावं, स्पर्श करावा माझ्या घराला, ही माझी भावना होती. पण त्यांचं जमलं नाही. तर मी दादांच्या देवगिरी बंगल्यावरच्या देव्हाऱ्यातला कुंकवाचा करंडा हा सुनेत्रा वहिनींकडून आणला. आणि त्या कुंकवाच्या करंड्यांनी, हळदीने विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली, ती मूर्ती तिथे बसवली आणि आम्ही आमच्या वास्तूत प्रवेश केला. आणि दादांनी जो शब्द दिला होता की मी 1-2 महिन्यात येतो, दादा तसेच 12 जूनला माझ्या घरी आले. आणि मला एक प्रसंग सांगावायचा वाटेल, 1 मिनिट एक्स्ट्रा घेतो या उत्तराकरता, की ऊर्जा मंत्री असताना एका पेपरमध्ये अजितदादाचा फोटो गावामध्ये पाहणारा मी आणि माझे वडील, आणि ज्या दिवशी दादा आले होते तर वडिलांच्या फोटोसमोर दादा सर्व VIP सोबत जेवत असताना, जे आपलं शेतकऱ्याचं जेवण आहे, भाकरी पिठलं, असा शाकाहारी बेत होता आमच्याकडे आणि घरीच बनवला होता. ते पाहून माझ्या वडिलांचा तो फोटो मला आठवला की बाबा आज असते तर ते खूप समाधानी झाले असते. त्याच्यामुळे दादा येऊन गेले आणि अन्नदाता सुखी भाऊ म्हणून आशीर्वाद देऊन गेले. मला असं वाटते ते या घराचं वेगळेपण आहे की ज्या भागात डम्पिंग झोन होता, जिथं नगरसेवक पण 5-5 वर्ष फिरकले नाहीत, तिथं राज्याचे फायनान्स मिनिस्टर येऊन गेले. ही या परिसरातली खूप मोठी उपलब्धी आहे. तर आता अमोलदादा मिटकरी यांच्या शेजाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया? मी सांगितलं सर्व धर्म समभावाचे आमचे शेजारी आहेत. काल आता नागपंचमी होती. ठावा हा जो प्रयोग आहे किंवा ती संस्कृती आहे ती लोप पावत चालली. आमचे शेजारी प्रचंड खुश आहेत. ते दिवाळी, दसरा, आता तर पोळा, ते येतात आमच्याकडे. काल आम्ही सर्पमित्रांना पण एक अवेअरनेस प्रोग्राम ठेवला होता. आमचे असे छोटे छोटे प्रोग्राम सुरू राहतात. आमच्या शेजारी जेवढे खुश आहेत तेवढं अकोला जिल्ह्यातल्या कुठल्याही भागातल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या, म्हणजे माझी नगरसेवकांच्याही परिसरामधले जेवढे सुखी, समाधानी, आनंदी नसतील ते आमच्या या 19 नंबरच्या प्रभागात आणि 20 नंबरच्या प्रभागात आहेत. एकंदरीत सगळं काही खूप छान चाललेलं आहे. पण दादा एवढं महाराष्ट्रभर फिरायचं,
खूप सगळी कामं पण असतात आणि आता तर तुमच्यावरती जबाबदारी आणखी वाढत चाललेल्या आहेत. अशा सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही तुमचं रुटीन किंवा तुमच्या हेल्थला कसं मेंटेन करताय? हां, हेल्थला मेंटेन करण्याचा माझा प्रयत्न असतो, पण मी काही पहाटे दादांसारखा 6-5 वाजता उठणारा कार्यकर्ता म्हणजे दादांसारखा तर ऑब्व्हियसली होऊ शकत नाही, कारण दादांची अफाट क्षमता आहे. आणि एक गोष्ट आहे की आपण जर आपल्या आयुष्याकडं चांगलं जगताना, म्हणजे मला आमचे खिरोळकर गुरुजी माझे खूप चांगले मित्र आहेत आणि एक मार्गदर्शक पण आहेत. कारण तर त्यांनी मला काल एक लेख पाठवला की वेळातला वेळ काढून मेडिटेशन तरी करा, जिमला तरी जा. तर आता थोडंसं दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळं शुगर म्हणजे बाउंड्रीवर आली. त्याच्यानंतर BP, शुगर हे लागू झालेत आता त्या अलीकडच्या 1.5 वर्षाच्या काळात. पण हे मेंटेन करताना मग वेट लॉस करायला काय, तर मग आपल्या आहारात बदल करायचा. आहारात फायबरचं प्रमाण वाढलं पाहिजे, सकाळी ज्यूस घेतलं पाहिजे, 10 वेळ चहा घ्यायचो अगोदर, तर आता 1 वेळावर आलोय. कधी कधी काही असं चमचमीत गुळगुळीत मिळमिळीत दिसलं का पटकन खावं वाटत होतं, ते आता बऱ्यापैकी बंद केलंय. आणि आहारामध्ये भाकरच ठेवलेली आहे, ज्वारीची भाकर. त्याच्यामुळे काय होतं, थोडासा फ्रेशनेस वाटतो. आणि प्रवास जो म्हणताय तुम्ही, तर एक आहे, तर प्रवासात एकच वेळ जेवणाचा आमचा साधारणपणे उपक्रम असतो. त्याच्यामुळे आणि फ्रूट, फक्त वॉक वगैरे करायला काही वेळ भेटत नाही, पण मी करतो प्रयत्न. एक छोटासा रॅपिड फायर घेऊया. मी काही प्रश्न तुम्हाला विचारायला, तुम्ही पटापट त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर अजितदादा पवार यांचा सगळ्यात जास्त आवडणारा गुण कोणता? काम करण्याचं. बरं, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले याच्यापैकी तुमचा आवडता मुख्यमंत्री कोणता? पवार साहेब. बरं, राष्ट्रवादी पक्ष व्यतिरिक्त आवडणारा नेता कोणता? उद्धव ठाकरे साहेब. बरं, अच्छा, उद्धव ठाकरे साहेब. हे जरा इंटरेस्टिंग वाटतंय मला. तुम्ही प्रश्न विचारला तर उत्तर आहे. एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द मी जवळून अभ्यासली, मला आवडतं. आता शेवटी रॅपिड फायर मध्ये आलेल्या प्रश्नाचं उत्तर मला तेच. क्या बात आहे. बरं, राजकारणा व्यतिरिक्त जर दुसरं काही आयुष्यात करायचं असेल तर काय करणार? साहित्य. क्या बात आहे. दादा, प्रवास की रीडिंग? म्हणजे या दोनपैकी एक तुम्हाला काय सगळ्यात जास्त आवडतं, प्रवास करणं की पुस्तक वाचणं? प्रवास करणं. आणि कारण प्रवासात माणसं वाचली जातात, जे पुस्तकात एका ठिकाणी बसून कदाचित वाचल्या जात नाही, ते प्रवासात वाचल्या जातात. मग प्रवास. क्या बात आहे. येत्या काही वर्षात किंवा पुढच्या येणाऱ्या ज्या काही निवडणुका राहतील ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री निवडला जाणार आहे, त्यावेळेला अपेक्षित असलेला मुख्यमंत्री अजितदादांव्यतिरिक्त? अजितदादांव्यतिरिक्त माझ्या मनात कोणी असू शकत नाही. अजितदादा, अनंतराव पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. क्या बात. त्याच्या व्यतिरिक्त कोणी भविष्यात मुख्यमंत्री होऊ नये अशी माझी भावना आहे. बरं, असू शकत नाही कोणी. समजा वेगळा विदर्भ झाला, म्हणजे ही तर खूप मोठी चळवळ, पण समजा वेगळा विदर्भ झाला तर कोणाला मुख्यमंत्री अपेक्षित करतात? वेगळा विदर्भ झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर विचारा. वेगळा विदर्भ झाल्यानंतर तर काय आता इतक्या लवकर होईल असं तर काही दिसत नाही. फार मोठा बॅकलॉग आहे विदर्भाचा, त्यामुळे आतापासून ते गेस करण्यात काय अर्थ नाही. होऊ द्या ना वेगळा विदर्भ, मी पहिलं उत्तर दिलं तुम्हाला याचं. सध्या विदर्भामध्ये जर सगळ्यात मोठी चळवळ उभी करायची असेल तर कुठलं क्षेत्र तुम्हाला वाटतं गरजेचं आहे? कृषी. बरं, आणि सहकार क्षेत्र विदर्भामध्ये आणण्यासाठी, म्हणजे मी रॅपिड फायर इथे संपला असं सांगते, पण विदर्भामध्ये सगळ्यात जास्त बोलला जाणारा एक प्रश्न आहे तो म्हणजे की आपल्याकडे सहकार क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे ढेपाळलेलं आहे किंवा एक प्रकारे थांबलेलं आहे, किंवा जे काही आहे ते एका लॉबीपुरतं मर्यादित आहे असं बोललं जातं. यावरती तुमचं काय मत आहे? सहकार क्षेत्र हे भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचं रक्त शोषण करणारे सत्ता पिपासू बसलेले आहेत. सहकार क्षेत्र हे अवसायानात निघालेलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या सूतगिरण्या, अकोला जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याचे शोषण करणारी ही जी काही स्थानं आहेत हे नेस्तनाबूत केली पाहिजे. आणि एक शिस्त लावायची असेल तर पहिल्यांदा हे सहकारमधले जे मुजोर आणि माजोरडे आहेत ना, यांच्यावर वचक आणला पाहिजे की यांनी स्वतःची घरं भरलेली आहेत शेतकऱ्याच्या भरोशावर. आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी शेतकऱ्याच्या परस्पर पुनर्गठनाचा प्रश्न मी मांडला, परस्पर पुनर्गठन झालं हे सरकारकडून सिद्ध झालं, त्याच लोकांना पुरस्कार भेटतोय. ज्यांच्या फार्मा प्रोड्यूस कंपनीने शेतकऱ्याच्या ज्वाऱ्या खोटे सातबारे लावून घेतल्या त्यांना परत ते टेंडर भेटतंय. म्हणजे ही व्यवस्था किती किचकट आहे. आणि जोपर्यंत इथला सहकार स्ट्रॉंग होणार नाही, म्हणजे मी अकोला जिल्ह्यातल्या सहकार नेत्यांची, दादा त्यांच्या नजरेत त्यांचं काय स्थान आहे दादांच्या आहे, मी स्वतः याची डोळा पाहिलेला आहे. आपल्या जिल्ह्यातल्या एका सहकार नेत्याला
दादांनी जो शाब्दिक प्रसाद दिलाय ना त्याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे त्यांची लायकी किती आहे हे मला माहित आहे. पण जोपर्यंत सरकार सहकारचा कणा इथं असा, आता काय अमित शहाकडे कंट्रोल आहे सहकार क्षेत्राचं. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा की 18,000 कोटीच्या ठेवी पतसंस्थेच्या आहेत. इथं तर आपल्या संत गजानन महाराज नागरी पतसंस्थेने कोट्यवधी रुपये बुडवले आपल्या शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे. त्याच्यामुळे हा विरोधाभास आहे. त्यामुळे सरकारने सहकार क्षेत्राकडे लक्ष द्यावं. अकोला जिल्ह्यात सहकार क्षेत्र काही घराण्यांची मक्तेदारी झालेली आहे आणि ते मोडीत करायचं असेल तर लोक चळवळ उभी झाली पाहिजे. तर आता आपण थोडंसं परत फॅमिलीकडे येऊया. जेव्हा याला तुमच्याकडे फ्री टाईम असतो किंवा थोडाफार जो काही तुमच्याकडे वेळ उरतो तर परिवारासोबत सगळ्यात जास्त तुम्ही कशा पद्धतीने टाइम स्पेंड करता? मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. दोघांमध्ये वयाचं अंतर आहे. मुलीला ती 10वीत कशी गेली, कधी गेली हे मला तिच्याकडं, म्हणजे मी कामात असायचो, महाराष्ट्र दौऱ्यावर असायचो, सामाजिक राजकीय ह्या सगळ्या पटलावर मी खेळलो. त्याच्यामुळे ती कधी 10वीत गेली भरकन डोळ्यासमोर हे आम्हालाही कळलं नाही. पण आता एक छोटा आमच्या घरात शंभू आहे, त्याला मी वेळ देत असतो. संध्याकाळी आलो की त्याच्यासोबत खेळणं, आणि खेळणं म्हणजे काय मोबाईलवर खेळणं नाही तर काहीतरी म्हणजे बाहेर खेळणं हे ते एक मन रमतं त्याच्यामध्ये. आणि फॅमिलीला पण माणसाने वेळ दिला पाहिजे. निवड तुम्ही चाललेत समाज सुधारणा करायला आणि घरातली लोक उपाशी आहेत त्या वृत्तीचा मी नाही. आधी प्रपंच करावा नेटका, किंवा नामदेवांच्या पत्नीने जे म्हटलेलं आहे संत नामदेवांच्या की सुखाचा संसार करुणी 12 वाटे, नाव केले मोठे जगा माझी. म्हणजे पूर्ण भारतभर फिरले पण त्यांनी संसाराकडे दुर्लक्ष केलेलं नाही. त्यामुळे मुलीला मला वेळ देता आला नाही. पण मुलाच्या रूपानं तिला, आता तिची 10वी आहे तर मला 1 तास अर्धा तास भेटला की मी तिचा अभ्यास घेतो. सातत्यानं अभ्यासावर कंट्रोल करा आणि तिच्यावर जबरदस्ती नाही की तू UPSCच हो किंवा तू एखाद्या गेमवर हे नाही, असं दडपण अजिबात नाही. तुला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल एवढं जरी गुणांकन प्राप्त करता आलं तरी आम्ही समाधानी आहोत. आम्हाला काही फार टॉपर आमचे काय, आम्ही म्हणजे काय दुर्दैवानं सांगावंच वाटतं, सोलापूरमध्ये एका मुख्याध्यापकानं आपल्या मुलीला मार्क कमी पडले मारून टाकलं जीवानी. अशा बापांमधले आम्ही बाप नाही आहे. आमच्या ठीक आहे, एक मुलीचा बाप असल्याचा मला अभिमान आहे. मुलगी ही घराचं वैभव असते, लक्ष्मी असते. ज्याला मुली असतात त्याच्या घरामध्ये एक वेगळं वातावरण असतं, चैतन्य असतं. आणि त्याच्यामुळं मला मुलगी झाली तेव्हापासूनच बऱ्यापैकी माझं सगळं दुरुस्त झालंय. आणि ती मुलगी आपली ठेव आहे, एक पुंजी आहे. आणि ते एक बापाचं मुलीबद्दल जसं तुमचं वडिलांसोबत तुमचे अटॅचमेंट असेल तसं माझ्या मुलीचं माझ्यासोबत अटॅचमेंट आहे. ती कुठं चुकू नये. 10वीचं वर्ष आहे, हे जबाबदारीचं वर्ष, आणि हे वय पण भान आणि जबाबदारीचं आहे. पण आम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतो. मुलीला आता लक्ष देतो. कसं दादा, माणूस किती हुशार असला आणि कितीही चांगलं वक्तृत्व असलं तरी बायकोच्या समोर ते फिकच पडत असतं. असं तुमचा गोळ गैरसमज आहे. असं काही नसतं. नाही तर म्हणजे कधीतरी आमच्या वहिनींची समजा काही कंप्लेंट असली तर ती काय असते? तिची कंप्लेंट असण्याचा प्रश्नच नाही. माझ्या घराच्या समोर वडाचं झाड आहे पण ती कधी चक्कर मारत नाही वडाच्या झाडाला, आणि तसं काही कुठली बंधन नाही. त्याच्यामुळे तिची काही कंप्लेंट नाही आहे. आणि कंप्लेंट असली तरी ती कोणाकडे करेल असं घरातलंही कोणी नाही आहे. ते वडील होते, ते आता गेलेत. ती कंप्लेंट असली तर तिच्या त्या एकंदरीत तक्रार करत असतील ना? नाही, माझी तक्रार ते दुसऱ्याजवळ करतात. म्हणजे आता शैलेश आहे किंवा गुरुजी आहेत, किंवा सांगा समजावून. चुकतो का मी? तर बरेचदा चुकतो. मी चुकीचा पुतळा आहे अगदी सांगतो. पण तिला राग आला की ओळखतो ना, शेवटी बायकोला राग येणं हे नवरा ओळखतो. तर मग समजून जातो की हिचं कुठंतरी काहीतरी चैतन्य हरवलेलं आहे. पण मग तिला काउन्सिलिंग करून, हा भांडणं होतात, शाब्दिक चकमकी होतात, पण त्याचा परिणाम लेकरांवर होऊ नये याची आम्ही काळजी घेतो. क्या बात आहे. एकट्यात भांडतो आम्ही. दादा, राष्ट्रवादी पक्षाचं जसं तुम्ही म्हटलं की विचारधारा सोडलेली नाही आहे, पण ठीक आहे 2 गट तर इथे पण बनलेलेच आहेत. असं असताना मग ते अकोला शहर असेल किंवा महाराष्ट्रभरात असेल तर जो वेगळा पक्ष राहिलेला आहे, ज्याची निशाणी तुतारी असेल, ती लोक किंवा त्या व्यतिरिक्तचे जे पक्ष आहेत, अशामध्ये तुमचे चांगले किंवा जवळीक असणारे मित्र कोण? मित्र म्हटल्यापेक्षा मार्गदर्शक आहे म्हणून, वयाने मोठे असतील तर. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे ते फक्त केवळ अजितदादांमुळं. पण अजितदादांपर्यंत जाणं त्यापूर्वीची जर पूर्वपीठिका बघितली तर मला स्वतःची संधी उपलब्ध करून देणारे हे जयंत पाटील साहेब, जे आज त्या याचे माजी प्रदेशाध्यक्ष. आताही तुमच्या गप्पा होत असतात, भेटी होतात? 100% मी दिसलं की दर्शन घेतो त्यांचं. जयंत पाटील साहेब हे मला मार्गदर्शक वाटतात, माझे गुरु वाटतात.
अगदी अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांच्या पण पदस्पर्श केलेला तुम्ही बघितला असेल. त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब हे विरोधी पक्षात जरी असले, सुप्रियाताई, माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या ना सुप्रियाताईंनी, एक भाऊ म्हणून शुभेच्छा दिल्या. अनेकदा माझं बोलणं पण सुप्रियाताईंसोबत असतं. पक्षाच्या पलीकडे काय असतं, एक काय आहे की राजकारणात परमनंट कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू असू पण नाही. त्याच्यामुळे हे सगळे सौहार्दतेचे संबंध जपले पाहिजे, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. आता आदित्य ठाकरे साहेबांचं माझं पूर्वी वाजलं ना, पण आता आम्ही चांगले मित्र आहोत. रोहित पवार आता विरोधात बोलतात, पण समोरासमोर भेटलो की आम्ही एकामेकाबद्दल आदर व्यक्त करतो. डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांची भूमिका मला आवडते. ते पुरोगामी चळवळीचे आहेत, त्यांची भूमिका मला आवडते, त्या भूमिकेचं मी स्वागतही करतो. ही अशी लोक आहेत की ज्यांनी महाराष्ट्र नटवलाय, सजवलाय, थटवलाय. तर ती पक्षाच्या पलीकडे पण अनेक मित्र आहेत, जिल्ह्यात पण मित्र आहेत. सर्व पक्षाचे लोक माझी मित्र आहेत जिल्ह्यामधली. तर तुमच्या घराचं जे काही पूजन झालं किंवा जो घराचा प्रवेश झाला, तर त्यावेळेला ह्या सगळ्या मित्रांना इन्व्हाइट केलं होतं का? सगळ्यांना बोलावलं, सगळ्या पक्षाच्या माजी नगरसेवकांना, सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना पण बोलावलं. माझ्या घरी स्वतः खासदार आले होते, भाजपचे सर्व आमदार आले होते, सभापती राम शिंदे साहेब आले होते, आता काल परवा तानाजी मुटकुळे आमदार आहेत हिंगोलीचे, ते आले होते स्वतः. ही लोक सगळीच आली. आता काही आली नसतील तर त्यांच्या नाराज होण्याचं काही कारण नाही. पण ज्यांना माझं घर बांधलेलं आवडलं, सुखावले, ती लोक आली. अच्छा, म्हणजे जे नाही आले त्यांना नाही आवडलं असं मी म्हटलंच नाही, असं मी म्हटलंच नाही. दादा, तुम्ही प्रचंड वाचन करत असता आणि त्याचा तुम्हाला नेहमीच फायदा झालेला आहे. पण तुमच्या आवडीची असणारी पुस्तकं, खरं तर याच्यावरती मला एक सेपरेट पॉडकास्टच करायचं आहे, पण तरी आता एक छोटासा प्रश्न म्हणून की तुमच्या आवडीची पुस्तकं कोणती आहेत, कशा पद्धतीने तुम्ही निवडता पुस्तकं? पुस्तकात आता असं आहे की आताचा काळ हा फार शॉर्ट मेमरीचा काळ असल्यामुळे आता काही मोठी ग्रंथ वाचण्याची काळ राहिलेला नाही आणि ती लोक पण राहिलेली नाही. ते कालबाह्य होत चाललीत सगळी. माझ्या जीवनामध्ये क्रांती घडवणारं पहिलं पुस्तक दिनकरराव जवळकरांचं होतं, देशाचे दुश्मन. ते पुस्तक वाचून मी पुस्तकात हळूच शिरलो. आणि दुसरं माझ्याकडं वक्तृत्व, कला आणि साधना हे माझ्या खूप आवडीचं पुस्तक आहे, जे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं. प्रबोधनकार ठाकरेंचं दुसरं भिक्षुकशाहीचे बंड, कोदंडाचा टणत्कार, राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिबेट जी केली ती पुस्तकं, आणि खरा आवडीचा विषय जर असेल तर माझ्या नामदेव ढसाळ. आणि उद्या ज्यांची जयंती आहे ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेच्या साहित्यातल्या प्रत्येक नायिका ह्या व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या आहेत. मग तुम्ही वैजयंता घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही टिळा लावते मी रक्ताचा ही कादंबरी घ्या, माकडेचा माळ घ्या, भटजीचं इलेक्शन घ्या, त्याच्यानंतर कमळा, गुलाबी, हे जे काही असेल, वारणेचा वाघ, फकीरासुद्धा बंड करणार आहे. तर सगळ्यात ज्वलंत साहित्य लिहिणारा व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या आवडीचं खास साहित्यिक म्हणून तर ते नामदेव ढसाळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डकांची भीमगीतं. आणि मी गायक पण आहे, मला गाणी लिहायलाही आवडतात, मला गाणी गायला आवडतात, भजन लिहायला आवडतं, भजन गायला आवडतं, पोवाडे ऐकायला आवडतात, पोवाडे गायला आवडतात. सांस्कृतिक मला एकाने प्रश्न विचारला होता की भविष्यात तुम्हाला जर कुठलं खातं घ्यायचं काम पडलं, मंत्री झालात समजा तुम्ही, मग मंत्री झालात तर असं, नंतर बऱ्याच लोकांना ऑडियन्स लाटला, हसलेत ते. आणि म्हटलं काय हसतात, तुम्हाला आमदार होईल का नाही याबद्दल यावेळेस हसत होता तुम्ही, की मला विचारलं होतं एखादी की तुम्ही आमदार झाल्यावर काय करणार, तर हसले होते लोक. आणि झालो ना आमदार. तसं भविष्यात जर मंत्री व्हायचं असेल तर कोणतं खातं निवडणार असा प्रश्न केला. मी म्हटलं सांस्कृतिक विभाग आणि शिक्षण विभाग हे दोन माझ्या आवडीचे खाते आहेत. सांस्कृतिक विभागामध्ये तुम्हाला आज तृतीय रत्न हे महात्मा फुलेंचं नाटक जर महाराष्ट्राच्या पटलावर आणायचं असेल तर त्याला थोडासा बॅकअप पाहिजे. कोणाचं? महाराष्ट्र सरकारचं. आजही दुर्दैवानं संभाजी महाराजांची धडे पाठ्यपुस्तकात नाहीत. मी स्वतः पंकज हे तुम्हाला ऍक्च्युअली विचारायचं आहे की संभाजी महाराज असतील किंवा इतिहासात जी काही महापुरुष होऊन गेले, ज्यांची विचारधारा आपण महाराष्ट्राने अवलंबली पाहिजे, अशा लोकांनी कशा पद्धतीनं काम केलं असेल, त्यांनी नेमकं काय इतिहास राहिला असेल हे जाणून घ्यायचं असेल तर पुस्तकांची निवड कशी करायची? एक आहे की तुम्ही वाचन, तुमचं सातत्य वाचनामध्ये असलं ते तुमचा सत्सद विवेक बुद्धी, तुमचा मेंदूच तुम्हाला सांगतो की कोणतं पुस्तक निवडायचं. संत साहित्य निवडताना पण तसंच होतं की तुम्हाला एकदा तुकाराम कळला ना की तुम्ही नामदेवाकडे पण जाता, तुम्ही कबीराकडे जाता, तुम्ही सेना महाराजकडे जाता, तुम्ही गाडगेबाबापर्यंत येता. तसं शिवचरित्र आता कसं आहे, शिवचरित्र हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे की शिवाजी महाराजांच्या 400 वर्षानंतर आजही शिवाजी महाराजांवरचे पुस्तकं विकल्या जातात, शिवाजी महाराजांवरचे चित्रपट गाजतात, शिवाजी महाराजांवरचे बॅचेस, अंगठ्या, बिल्ले, झेंडे, गाडीवरचे झेंडे हे विकल्या जातात. तर शिवचरित्र सांगत असताना आपण शाहिस्तेखानाची फजिती, अफजल खानाचा वध शिकलोच आपण.
पण शिवचरित्रात घुसल्यानंतर तुम्हाला हळूच जिजाऊ करतात, हळूच शहाजी महाराज करतात, हळूच संभाजी महाराज, त्याच्यानंतर राजाराम महाराज, तंजावरचे एकोजी राजे, शाहू महाराज, ही किती मोठी परंपरा आहे. त्याच्यामुळे पुस्तक निवडताना पुस्तकाचं वाचन छोट्या पुस्तकाकडून केलं म्हणजे तुमच्या या माध्यमातून मी सांगतो की 10 पानाच्या पुस्तकाला वाचायला सुरुवात करा. हळूहळू हळूहळू तुम्ही 20 पानाचं वाचा, 50 पानाचं, असं करता करता मग तुम्ही कादंबरीपर्यंत पोहोचता. पण दुर्दैवानं काय, आता तुम्ही जर विचारलं की तुम्ही एखाद्याला विचारलं की तुम्ही संभाजी महाराजांबद्दल काय पुस्तक वाचलं, कोणी म्हणते छावा कादंबरी वाचली. छावा कादंबरी कोणाची? शिवाजी सावंतांची. त्याच्यावर आता चित्रपट आला छावा. पण कादंबरीला हे कल्पना विलास असतात ना, जर तर म्हणजे त्याच्यात असं आहे की कोणी एके दिवशी हळदी कुंकवाच्या प्रसंगी म्हणजे एका बखरमध्ये आहे अण्णाजी दत्तोची रूपवान कन्या गोदावरी हीच संभाजीने बळजबरी उचलून नेऊन ब्राह्मण स्त्री बलात्कारे भोगिली. पण लिहिणारा कोण्या एके दिवशी किती वाजता कोण्या ठिकाणी हे सांगत नाही. तशी कल्पना विलासानं रंगलेली कादंबरी छावा, ज्यामध्ये गणोजी शिर्के फितूर झाले दाखवल्या गेलं, पण इतिहासाला ते धरून नाही किंवा धर्मबदल हे कुठं म्हटलेलं नाही. ते स्वराज्य रक्षकच होते. हे जर तुम्हाला आत्मसात करायचं असेल तर संभाजी महाराजांवर चरित्र साधन समिती निर्मित झाली पाहिजे. छावाच्या पलीकडे पण अनंत दारवटकरांनी लिहिलंय, वासी बेंद्रेंनी लिहिलंय, जयसिंगराव पवार सरांनी लिहिलंय, अशोक राणांनी लिहिलंय. हे वाचल्यानंतर तुम्हाला संभाजी महाराज करतात की त्यांचा हत्या कशी झाली, ते त्यांचं प्रेत कसं फेकलं गेलं, ते प्रेत शिवलं कोणं, त्याचा अंत्यविधी कोणी केला, तो कोण्या ठिकाणी झाला, आणि मग कशा पद्धतीनं पेशवाईचं आगमन झालं, मग पेशवाईचा निपात कसा झाला, हे सगळं करायचं असेल ना तर तुम्हाला हळूच छोट्या पुस्तकाकडून सुरुवात करावी लागेल. पण अलीकडे जी पिढी 10 सेकंदाची ॲड सुद्धा स्किप करते, जी पिढी पेपर वाचताना संपादकीय लेख वाचत नाही, ते सरळ सरळ ते आपल्या बातम्या किंवा राशी भविष्य एवढं पाहते, त्या पिढीत आताच्या काळात वाचन संस्कृती रुजेल हे मला अपेक्षित, मला तरी वाटते की हायली इम्पॉसिबल आहे. कारण आता साहजिक आहे, घरात बाळ जरी रडत असलं तर लगेच मोबाईल हातात दिला. पूर्वी म्हाताऱ्या आजी अंगाई गीत गायच्या किंवा चांदोबा चांदोबा, पूर्वी एरे एरे पावसा असायचं, आता रेन रेन गोवावेची संस्कृती आहे. त्याच्यामुळं हा फार मोठा बदल झालाय. वाचनाची संस्कृती थोडी हळूहळू जोपासली तर तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे. काहीतरी वाचताना 2 पानं तरी वाचा, काहीतरी वाचा, म्हणजे थोडा हळूहळू हळूहळू, म्हणजे साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. आता हे का आठवतं मला, कारण मी वाचलेलं आहे. हळूहळू विष प्रयोगाची जर तुम्हाला सवय झाली तुम्ही मोठं विष पचवू शकता, असं तुकाराम महाराज म्हणतात. किंवा असाध्य ते साध्य करीत असा याचं कारण अभ्यास तुका म्हणे. हे ज्या वेळेस तुम्हाला कळतं त्यावेळेस तुम्ही पुस्तकाची निवड करताना मला असं वाटते की फार डोक्याला ताण द्यायचं काम पडत नाही. भाजीपाला निवडताना, कपडे साड्या निवडताना जसं आपण 10 बायका घेऊन जाऊन ते साड्या कपडे निवडतो तसं हे येत नाही. आपला मेंदू आपल्याला सांगतो की हे वाच, तुला तुझी दिशा दिसते. बिलकुल. अर्थातच तुम्ही एवढं छान व्याख्यान आत्तापर्यंत, कारण की तुमच्या मला वाटतं 2024 पर्यंतच्या डेट बुक होत्या व्याख्यानांसाठी असं माझ्या माहितीत आहे, परंतु तुम्हाला आवडणारा व्याख्यान देणारा व्यक्ती कुठला? व्याख्यान देणारा? हा, मला व्याख्यान देताना मीच आवडलेलो आहे साधारणपणे. हा, म्हणजे जे एक इन्स्पिरेशन तुमचं राहिलं असेल. मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जी भाषाशैली आहे एकदम आक्रमकपणे, निर्भीडपणे, बिनधास्त, ती मला खूप भावली. आणि त्यांच्या वडिलांनी लिहिलेलं वक्तृत्व कला आणि साधना या पुस्तकाच्या जोरावर माझ्यात ती निर्भीडता आली. वक्ता म्हणून मला मीच आवडलेलो आहे. मला काही दुसरा आवडला म्हणजे कोणत्या वेळेवर तुम्हाला तुमचं भाषण किंवा तुमचं प्रत्येक ठिकाणी. आता सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला की तू फावल्या वेळात काय करतो, तर तो म्हणतो की मी माझी क्रिकेट पाहतो. तर मी फावल्या वेळात काय करतो, तो माझी भाषणं ऐकतो. कारण माझ्या भाषणामध्ये इतर वक्त्यांसारखा कंटेंट नव्हता. इतर वक्त्यांचा एक टॉपिक असायचा. तो टॉपिक समजा शिवाजी महाराजांचा टॉपिक आहे, तर मग शिवाजी महाराज 1930ला जन्माला आले, 1980ला त्यांचा मृत्यू झाला, मग ते लढाया, मग ते ऑडियन्स कंटाळवाना मी होऊ देत नाही. माझ्या भाषणामध्ये शाहिरी आहे, माझ्या भाषणामध्ये सुभाषित आहेत, त्याच्यामध्ये संस्कृत अलंकार आहेत, उर्दूची भाषा आहे, शेरो शायरी आहे. त्याच्यामुळे बसणारा ऑडियन्स मी कधीही कंटाळवाना होऊ दिला नाही. ज्या काळात 1.5 लाख रुपये संभाजी महाराजांचं चरित्र मांडण्याचे वक्ते घ्यायचे त्या काळात मी 3000वर गेलेलो माणूस आहे. आणि आता लोक म्हणतात ना पैसे देऊन हा वक्ता. अहो मला लोकांनी, इंदुरीकरांना 2-2 लाख रुपये तुम्ही देता, तर हे शेवटी पेट्रोल पोटा पाण्याला लागतं, तर मला हक्काने दिलं. आता तुम्ही कसं की तुम्ही काय विचारलं का आता उद्या अण्णाभाऊ साठेची जयंती आहे, तुम्ही काय भाषण देणार, ते लोक ते सांगतात. वाटेगावला त्यांचा 1 ऑगस्टला जन्म झाला, मग ते गिरणी कामगार झाले, मग त्यांनी फकीरा लिहिली, मग चिराग नगरीला ते गेले, मग तिथं यशवंतराव चव्हाण वगैरे, हे झालं टिपिकल. पण त्यांनी जे लिहिलं, मुंबईत म्हणजे दरी जी आहे, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. बघा याच्यामध्ये मुंबईची लावणीमध्ये मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, मलबार हिलला सगळे लॅविश लोक राहतात.
कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती, परळत राहणारे रात दिसा राबणारे, मिळेल ते खाऊन या घाम गाळती. 2 शब्दामध्ये 2 भाषेचं अंतर आहे की एक अत्यंत गरिबी आणि एक अत्यंत श्रीमंती. तर हे जे मांडण्याची माझी पद्धत होती ती लोकांना भावली. म्हणजे 3 तास 3.5 कुठलंही चॅलेंज आलं. मुक्त विद्यापीठामध्ये अनेक विद्यापीठाचे कुलगुरू असताना माझ्याकडे विषय दिला होता. मी विषयाला धरून बोलणार नाही, मी सांगितलं होतं, कारण मी म्हटलं मी स्वतःच मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी मुक्तपणे भाषण देणार. लोकांना त्या गोष्टी आवडल्या. लंडनमध्ये मला जाऊन भाषण देता आलं. मला ते माझ्या जीवनाची ऑपॉर्च्युनिटी. आणि संसदमध्ये सुद्धा तुम्ही माझं विधान परिषदेत भाषण ऐकता तर काही ना काही त्याच्यात शायरी असते. तुम्ही संसद रत्न पण आता तो काय बिलकुल महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्याच परफॉर्मन्समध्ये द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार पण मिळाला. त्याच्यामध्ये तुमचं भाषण कंटाळवाणं होऊ नये. म्हणजे ते कसं आहे, लोक भाषण आवेशपूर्ण भाषण, पण ते पुढे तो कंटेंट टिकत नाही ना. आम्ही शेवटी म्हणजे हिंदू मुस्लिम कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. वामनदादा कर्डकांचं गीत, एखादं शायरी, तर हे माझ्या एक कला होती ती. आणि मला माहित आहे की त्या कलेला आजपर्यंत कोणी स्पर्श नाही करू शकला किंवा आपल्या कॉम्पिटिशनला कोणी उतरू शकला नाही, कारण आपला प्रोडक्ट एवढा परफेक्ट आहे की त्यात कोणी घुसू शकत नाही. त्याच्यामुळे मला माझीच व्याख्यानं आवडलेली आहेत. आणि माझ्या जीवनातला वक्त्याचा आदर्श हा माझं वक्तृत्वच माझा आदर्श आहे. आणि वक्ता म्हणून आवडलेला नेता मला बाळासाहेब ठाकरे. क्या बात आहे. तुम्ही जसं म्हटलं की वाचन संस्कृती कुठेतरी कमी होत चाललेली आहे, हरपत चाललेली आहे. पण आता दर्शक जास्त वाढलेले आहेत, कारण सोशल मीडिया आलेले आहे, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. आता आपण हा पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय, ज्या लोकांनी कदाचित तुमच्याबद्दल ऐकलं नसेल, वाचलं नसेल, ते हे बघतील नक्की, हा आम्हाला विश्वास आहे. तर तुम्ही सुद्धा असं काही कॉन्टेंट बघत असता का? डेफिनेटली बघतो. तुमच्या पॉडकास्टमध्ये आलेल्या अनेक चीफ गेस्ट जे तुम्ही बोलावलेत, पाहुणे, होस्ट, त्यांचं पण मी 1-2 जणांचं ऐकलेलं आहे. आपल्याकडे असे अनेक यूट्यूब चॅनल्स आहेत, म्हणजे बोलभिडू आहे, असे अनेक आहेत की ते मी ऐकतो. पण ते काय कंटेंट पण त्यांनी तसा दिला पाहिजे. आता तुमच्या पॉडकास्टचा जर तसा टाईप कंटेंट आला तर लोक त्याला पाहतील. आणि शेवटी आपण विद्यार्थी असतो ना आजन्म, त्याच्यामुळे मी चर्चेत सहभागी होतो, मी डिबेटमध्ये सहभागी होतो. तर ते हे सगळं आत्ताच्या काळात यूट्यूबला, म्हणजे आज मला जे आठवलं काही मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री काय बोलले, याचा अर्थ मी काही ना काही पाहत होतो. म्हणून त्या यूट्यूबला किंवा आताच्या कंटेंटला, आताच्या ब्रॉडकास्टला सुद्धा मी पाहणारा आहे. रात्री 12:30पर्यंत माझा स्क्रीन टायमिंग असतो. बरं, म्हणजे 10 ते 12:30 असं कंटिन्यू नाही. इथून मी गेलो, मुलीसोबत अभ्यासाचं तिथं शिकवलं की तिथून अर्धा तास, म्हणजे 12 असेल तर 12 ते 12:30, 11 असेल तर 11 ते 11:30. पण माझा दिवसातला स्क्रीन टायमिंग फार कमी आहे. मला तो स्क्रीन टायमिंग करून मला असा संवाद तोडायचे नाहीत लोकांसोबत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, प्रचंड स्क्रीन टाईमवर राहणारा व्यक्ती हा वैफल्यग्रस्त आहे जीवनामध्ये. तो कुठेतरी स्वतःला एकलकोंडा समजतोय, त्याचा संवाद तुटलेला आहे. त्याच्यामुळे मी स्क्रीन टायमिंग स्किप करून, मला जे वाटतं की आता हे मी पाहिलं पाहिजे, ही मुलाखत पाहिली पाहिजे, ते मी पाहतोच. मी आता ऑपरेशन सिंदूरवर दोन्हीकडचे जे डिबेट झाल्या संसदमध्ये, म्हणजे शेवटी प्रधानमंत्र्यांनी दिलेलं उत्तर आणि अपोजिशननी दिलेलं उत्तर, हे सगळं मी ऐकलं. आहे ना, तेवढा वेळ काढतो. आताची साधनं ती आहेत. बिलकुल. पण आम्ही बघत असतो की महाराष्ट्रभर समजा जितके काही नेते वगैरे असतात, त्यांच्या वाढदिवसाचे मोठमोठे पोस्टर्स लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात. तुमच्या वाढदिवसाला असं कधी काही होत नाही, तर नेमकं काय पद्धत आहे, किंवा तुमच्या सोबतची असणारी लोक कशा पद्धतीने हा वाढदिवसाचा? की माझ्यासोबत सगळे माझे सहकारी मित्र हे वैचारिक आहेत. त्यांना एक माहीत आहे की होर्डिंगवरचा नेतागिरी ही जी काही जिल्ह्यात होती आमच्या पक्षात, ते मला कमी करायची होती. स्वतः जर मी दादांना माझा आदर्श मानतो, तर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते कौटुंबिक त्यांचा तो दिवस असतो. आणि त्यांनी आवाहन केलं, यावर्षी बघा 22 जुलैला मुख्यमंत्र्यांचाही वाढदिवस आणि उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस. त्यांनी काय आवाहन केलं की कुठलं होर्डिंग छापू नका, रक्तदान शिबिर करा. 5 वर्षापूर्वी दादांनी पण, आम्ही आदिवासी गाव दत्तक घेतलं होतं नाही तलई, तिथे आम्ही वीज आणली होती. माझ्या वाढदिवसाला तितका पैसा 10 लाख 20 लाख खर्च करण्याची माझी आर्थिक कॅपॅसिटी नाही, नंबर 1. दुसरं असं की यावर्षी आम्ही असं ठरवलं की 25 जूनला वाढदिवस असतो आणि 26 जूनला राजर्षी शाहू महाराजांची जयंती असते. आणि पूर्वी कसं 26 जूनला शाळा उघडायच्या, आता ते 23 जूनला उघडतात. आम्ही काय करतो, स्लम एरियातली एखादी शाळा असेल, जिल्हा परिषदची शाळा असेल, नगर परिषदची असेल, त्या दिवशी तुम्ही समजा आमचे हितचिंतक आहात आणि तुम्हाला 10,000चं बॅनर छापा वाटतं, तर तुम्ही नका ना पैसे घालू. ते बॅनर 1 तास कोणीतरी पाहतं. जाहिरात पेपरची फक्त अर्धा तासापुरती राहिलेली आहे. तुमच्या विरुद्ध पॉझिटिव्ह बातमी उद्या, निगेटिव्ह बातमी उद्या. वृत्तपत्रात चवीनं लोक ती 5 मिनिटं वाचतात
आणि नंतर लोकांना विसर पडतो ना. मी सांगतोय ना, 2025 हा काळ शॉर्ट मेमरीचा काळ आहे. काल काय झालं, भूकंप, हे लोक आज लक्षात ठेवत नाही, ते आजचं पाहत आहेत. त्याच्यामुळं तुमचं होर्डिंग लाखाचे लागले तर ते काही क्षणाचे असतात, पण त्या लाख रुपयात तेवढे पैसे खर्च केल्यापेक्षा 10,000 तुम्ही खर्च केल्यापेक्षा 1000ची पुस्तकं आणा, लेटर बुक आणा. ते कॉन्क्रीट काम होते आणि तेही वाटताना आम्ही त्याचं जाहीर प्रदर्शन करत नाही. म्हणजे गणवेश वाटपाचा जाहीर कार्यक्रम मी त्याचा थोडा विरोधात आहे. मी एक शाळा प्रवेश दिनाला मी स्वतः हेडमास्टरला म्हटलं, तुम्ही गणवेश वाटताय म्हणजे जो गणवेश घेतोय त्याच्या मनात तो न्यूनगंड तयार होतं की माझा बाप गरीब आहे आणि म्हणून मला जाहीर हे श्रीमंत लोक तो कपडा देत आहेत, हे त्याच्या मनात जर त्या वयात तो न्यूनगंड कार्यक्रम करणार नाही तर तुमचा मतदारसंघ तयार कसा होईल, वोटर्स कसे तयार होतील? हाच भाग नाही ना प्रदर्शन करण्याचा. तुम्ही होर्डिंग लावणं म्हणजे नेता नाही ना, तुम्ही जनतेचे प्रश्न काय सोडवता. आज आम्हाला माहित आहे जनतेचे प्रश्न आरोग्याचे आहेत, जनतेचे प्रश्न शिक्षणाचे आहेत, जनतेचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. हे महत्वाचं आहे. याच्यावर काम करा, जनता निवडून देते. अनेक तुम्हाला आमदार सांगतो की जे फक्त जनतेत असतात, होर्डिंग लावत नाही तसे आमदार आहेत. अजितदादाच्या बारामतीत होर्डिंग नसतात पण 2-2 लाखाच्या मताने येतात. कशाला छापायची होर्डिंग आणि कशासाठी? हे ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आला नाही. हा सगळा भ्रमनिरास आहे. सत्ता असते की लोक येतील. माझी आमदाराला लोक रामराम पण करत नाहीत आता. त्याची अवस्था वाईट असते. हे याच्यातून आम्ही बाहेर निघालेली माणसं. सध्या जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की सगळीकडे संभ्रमाची परिस्थिती राजकारणामुळे झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये युवकांनी राजकारणात यायला पाहिजे का, आणि जर यायचं असेल तर कशा पद्धतीने त्यांनी पक्ष निवडावा? हा प्रश्न तुम्ही मला युवक म्हणून विचारताय की मी म्हातारा वाटतोय म्हणून विचारतोय, तिथं मला ट्विस्ट येतोय. मी युथच आहे ऑब्विसली. पक्षाचा 52 वर्षाचा नेता जर युवा आहे तर तुम्ही युवाच आहात सर. 82 वर्षाचे आमचे पवार साहेब तर 82 वर्षाचे नेते, युथ नेते आहेत. ते सांगतात स्वतः की मी तरुण आहे. राजकारणात चांगल्या लोकांनी आल्याशिवाय वाईट राजकारण दुरुस्त होऊ शकत नाही. तुम्ही राजकारणाला दोष देत बसू नका. तुम्हाला त्या फील्डमध्ये उतरावं लागेल. अनेक आर आबाला लोक अजूनही आठवतात ना. बरोबर. आर पाटलांची आपल्याला आजही आठवण येते. पवार साहेबांच्या बाबतीत आजही आपल्या मनात प्रचंड आदर आहे. हे असे अनेक लोक आहेत ज्यांनी एक दिशा दिली. आणि तरुण पिढीला फक्त राजकारण म्हणजे काय असते हो, तुम्हाला सांगतो. आमदार हा लोकांच्या नजरेतला एक विलन आहे. त्याला वाटते आमदार म्हणजे हा भ्रष्ट, आमदार म्हणजे बरबटलेला, आमदार म्हणजे वाईट कामं करणारा, दारू पिणारा. माझे आमदार म्हणजे काय गबर होऊन बसलेला की त्याच्या 7 पिढ्या बसून खातील. त्याला बिचाराला लाईफ असतं, पर्सनल लाईफ असतं त्याचं. त्याला पण असं वाटतं की आपण फॅमिलीसह कुठं गेलं पाहिजे. एखाद्या राष्ट्रकुल संसदीय दौऱ्यात गेला तर त्याच्यावर टीका. 100 कामं चांगले करा कोणी म्हणणार, एक चुकलं तर अख्खा वाट लागते बिचाराच्या, करिअरची वाट लागते. असे अनेक. आता बोलण्यासारखे खूप विषय आहेत, त्याच्यावर खूप वेळ जाईल. पण तरुण मुलांनी राजकारणाकडे सकारात्मक बघितलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात, जसे विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी ग्रामपंचायत सदस्यापासून सुरुवात केलेली आहे. अगदी लोकल बोर्डच्या इलेक्शनपासून पवारसाहेबांच्या आईने सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकारणात तुम्ही असल्याशिवाय, युथ असल्याशिवाय राजकारण हे पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे पण काय होतं ना की प्रत्येकाचं नशीब हे अमोल मिटकरींसारखं नसतं. आणि दुसरा भाग म्हणजे खर्चासाठी प्रचंड पैसा नसतो. अशा परिस्थितीत युवकांनी काय केलं पाहिजे? माझ्याकडे नशीब नावाचा प्रकार मी पहिलं सांगतो मानत नाही. माझा 2 हातावर विश्वास आहे आणि मी पैसा न खर्च करून झालेला आमदार आहे. मी स्वतः 10,000 रुपये अनामत रक्कम, तीही मला परत भेटली, शून्य भांडवलावर झालेला आमदार आहे. चांगला पक्ष निवडा, चांगला नेता निवडा. कोण म्हणतं राजकारणात तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो? मी उदाहरण आहे त्याचं. मी पैसा नाही खर्च केला. कोण म्हणतं तुम्हाला नशीब? आता लोक कसं आहे, तुम्ही इतके 20 वर्ष टोले घेतले, ते राहतात बाजूला. मग काय म्हणतात, अरे त्याचे स्टारला ग्रह म्हणतात किंवा स्टारला चांदणी म्हणतो आपण, म्हणजे त्याच्या नशिबात होतं. असं कसं? नशिबावर दोष देऊ नका. बहिणाबाई चौधरींनी सांगितलेलं आहे, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव मले कळे, माझ्या दारी नको येऊ. साधं सोपं समीकरण आहे हे. कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व हे जर तुम्ही सिद्ध केलं, योग्य व्यक्ती निवडला, योग्य ट्रॅकवर असले, आहेत ना अजितदादांसारखे, टायमिंग, घड्याळ आताच्या काळात किती महत्वाचं आहे. योग्य व्यक्ती पकडा, टायमिंग. आणि काही लोकांना, प्रत्येकालाच यश येतं असं नाही. आणि मी काही एका दिवसात आमदार नाही हो झालो. माझा 2004 पासून प्रवास आहे. तर कुठं आता 2020ला 16 वर्ष तर
घालवलेत ना आयुष्याचे, त्या चिकाटी, ध्येय, झपाटलेपणा. आज जे ते आणि बीपी घड्याळाकडे शुगर, लक्ष देऊन हा सगळा वेळ घालवला. घड्याळ तर आता आली 2020 मध्ये, 2018 मध्ये घड्याळ आली. त्याच्या अगोदर तर मी घड्याळाच्या नुसारच चालत होतो आणि प्रत्येक जण घड्याळाच्या नुसार चालतं. आज जे शरीरामध्ये बीपी शुगर हे जे गोष्टी घडल्यात ना, ह्याची बॅक हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नशीब हा भाग बाजूला ठेवा, कर्तृत्व जर असलं कर्तृत्व, तर माणूस त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आज कर्तृत्वावर प्रधानमंत्री मोदीजी आज देशाचे प्रधानमंत्री आहेत, कर्तृत्वातून पुढे गेले. खूप उदाहरणं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 2दा पराभव झाला ना, शेवटी संविधान सभेवर आलेत ना ते, आणलं त्यांना लोकांनी वेस्ट बेंगॉलमधून. सर, आई वडिलांची पुण्याई ते प्रत्येकाच्या पाठीशी असतेच, पण तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल तो कोणी प्ले केलाय? वडिलांनी. बाप नावाचा माणूस हा माझ्या जीवनातला सर्वात मोठा आहे. कदाचित सगळी लोक आईकडे वळणारी आहेत, पण मी फार अपवाद आहे त्याला. माझ्या घरात तुम्ही जर गेलात तर त्यांच्या प्रत्येक वस्तू आम्ही जपून ठेवल्या आहेत. ते कष्टाळू होते, त्यांनी 5 मुलांचा परिवार तिथं उभं केला. त्यामुळं स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी म्हणणारी लोक जरी असतील, तर बापाशिवाय त्या घराला घर पण नाही. मग माझ्या जीवनातला ग्रेट हिरो तो माझा बाप, म्हणजे माझे वडील, म्हणजे माझे बाबा. तुम्ही मगाशी बोलता बोलता बोलले की तुम्ही खूप छान गाता सुद्धा, तर वडिलांसाठी जर 2 ओळी काही कविता असेल किंवा गायचं असेल तर काय असेल? एक चांगली कविता आहे, ती कोणी लिहिली मला माहित नाही, युट्यूबवर आहे, बाप कविता. त्यात ते म्हणतात, बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खर कणा, त्याच्या लाजण्यात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, बाप म्हणजे जणू की एक झाडच अबोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली, याला किती दिलं किंवा त्याला किती दिलं, प्राणवायू कधीच आपली पाठवत नसतो बिल, काळीच फाटलं तरी जखम हसते आपोआप, ज्याला रडता येत नाही त्याचं नाव बाप. माझ्या घराच्या प्रवेशद्वारावर संत सावता महाराजांचा अभंग आहे आणि त्या अभंगात लिहिलेला आहे, आठव असू द्यावा माझा बाप. हा बाप शब्दाचा अभंग आहे. त्यामुळे मला त्यांची कमी जाणवते. आज ते असते त्यांना सर्वात जास्त आनंद असतो. सो मला असं वाटतं की हे एंडलेस असली पाहिजे मुलाखत, कारण बऱ्याचशा गोष्टी अजूनपर्यंतही बोलायच्या बाकी आहेत. पण आज वेळेची मर्यादा बघता जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, अकोलेकरांना असेल, विदर्भातल्या लोकांना किंवा संपूर्ण महाराष्ट्राला तुम्हाला काय सांगा असं वाटतंय? मी त्यांना सांगतो, बिनधास्त जगा गळे हो. लाईफ हे माणसाचं आता मर्यादित आलेलं आहे. प्रचंड लोकांशी संपर्क ठेवा, टिपिकल राहू नका, जास्त डोकं मोबाईलवर वापरू नका, सगळ्यांशी हसत खेळत जाती धर्म पंथाच्या भेदाच्या सगळ्या भिंती तोडून आयुष्य जगा आपल्या पद्धतीनं, आपल्या स्टाईलने. क्या बात आहे दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप वेळ दिला आणि खूप मजा आली. खरं तर अजूनही बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. आपण परत एकदा तो प्रयत्न करूया, परत भेटूया. आणि आजच्या आमच्या ह्या स्पॉटलाईटमध्ये आदरणीय अमोलदादा मेटकरी, जे की फुले शाहू आंबेडकर ह्या बहुजन विचारधारेला घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, त्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाची मुलूक मैदानी तोफ असं बोलल्या जातात, त्यांच्याकडनं आज त्यांचे विचार जाणून घेतलेले आहेत. परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्यक्तिमत्वासह. तेव्हा बघत राहा आमचा युलो स्पॉटलाईट. धन्यवाद.